Hello student, welcome to another video, and in this video we have discussed on packaging of DNA molecule. Okay, so you know the DNA molecule in mammalian cell is about 2.2 meter long in the form of double helix structure. बघा, डी एन ए मॉलिक्यूल जो आहे तर डी एन ए मॉलिक्यूल हा मॅमलच्या सेलमध्ये जवळपास 2.2 मीटर लॉंग असतो, डबल हेलिक्स स्ट्रक्चरमध्ये असतो. म्हणजे जसं आपण स्टेप असतात ना आपल्या किंवा शिडी जी असते तिचा आकाराचं या ठिकाणी डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आपल्याला डी एन ए मॉलिक्यूलचं बघायला भेटते. आणि ही जी तुम्हाला लेंथ दिलेली 2.2 मीटर, ही लेंथ आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले जे सेल असते तर त्या सेलमध्ये असलेले जो क्रोमोझोम, एका सेलमध्ये असलेले जेवढे नंबरचे क्रोमोझोम आहे, आता आपल्याला माहिती आहे आपली बॉडी डिप्लॉइड इन नंबर सेलपासून झालेली, तर जवळपास आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम असतात. आणि या 46 क्रोमोझोमवर जे डी एन ए असतात तर त्या डी एन एची लेंथ ही 2.2 मीटर एवढी असते. ओके, सो क्वेश्चन इज देअर, हाव such a long DNA, how such a long DNA molecule accommodated into a small size nucleus. मग आता क्वेश्चन काय पडतोय आपल्याला, प्रश्न काय पडतोय की एवढा लांब DNA जो आहे तर एवढा लांब DNA आपला स्मॉल साईजच्या न्यूक्लियसमध्ये कशा प्रकारे सामावून जातो. प्रश्न लक्षात आला. आपल्या बॉडीमध्ये असंख्य सेल असतात. त्या असंख्य सेलपैकी एक सेल आपण कोणतीही कन्सिडर केली तर त्या एक सेलमध्ये न्यूक्लियस असतो. आणि ॲप्रॉक्सिमेट साईज जर विचार केला आपण न्यूक्लियसची, दॅट इज टिपिकली 10⁻⁻⁶ मीटर एवढी न्यूक्लियसची साईज आहे. लक्षात, इवन आपल्याला सेलच डोळ्यांनी नेकेड आईजनं दिसत नसते आणि त्या नेकेड आईजनं सेलसुद्धा दिसत नसते, तिच्यात न्यूक्लियस असतो. आणि या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम असतात, अवर बॉडी इज मेड अप फ्रॉम 46 क्रोमोझोम. आपली बॉडी जी तर ती किती क्रोमोझोमपासून तयार झालेली, 46 क्रोमोझोमपासून तयार झालेली. आणि हे जे 46 क्रोमोझोम आहे तर हे 46 क्रोमोझोमवर असलेले जे डी एन ए तर त्या डी एन एला त्यांचा जो स्ट्रँड आहे तर तो आपण एक्स्ट्रॅक्ट केला समजा, काढला समजा, तर अशा वेळेस त्या डी एन एचा स्ट्रँड हा 2.2 मीटर एवढा लॉंग असतो. आहे ना इंटरेस्टिंग थिंग. मग एक सिम्पली लक्षात घ्या की 2.2 मीटर लॉंग डी एन ए मॉलिक्यूल हा आपल्या टोटल क्रोमोझोमच्या सेलमध्ये प्रेझेंट आहे. ओके, मग हा एवढा मोठा डी एन ए मॉलिक्यूल या स्मॉल साईजच्या न्यूक्लियसमध्ये कशा प्रकारे सामावून जातो. तर याचं उत्तर आहे, डी एन ए हा डबल स्टँडर्ड कॉइलेड स्ट्रक्चर असते. आणि जनरली हा जो डी एन ए मॉलिक्यूल आहे हा कंडेन्स्ड फॉर्ममध्ये असतो. कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे, कंडेन्स्ड फॉर्ममध्ये असणार आहे, ज्याच्यामुळे जो 2.2 मीटरचा डी एन ए जो आहे तर तो स्मॉल साईजच्या न्यूक्लियसमध्ये सुद्धा इझिली सामावून जातो. ओके, सो नेक्स्ट थिंग इज पॅकेजिंग ऑफ डी एन ए in prokaryotic and eukaryotic. Okay, so you know very well that student, prokaryotic cell means what? Pro means primitive, karyotes means nucleus, and primitive nucleus is also called as nucleoid. Okay, so we can see packaging in prokaryotic cell. बघा, prokaryotic cell जो आहे, prokaryotic cell म्हणजे प्रिमेटिव्ह म्हणजे अगोदर जे सजीव आलेत, जे ऑर्गॅनिझम आलेत तर त्यांच्यामध्ये जी सेल होती तिला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात, कारण तिच्यात असलेला जो न्यूक्लियस आहे तर तो वेल ऑर्गनाइज नव्हता. तर बघा, इन ई कोलाई सेल साइज इज ऑलमोस्ट 2 to 3 मायक्रॉन लॉंग.
जी ई कोलाई सेल असते, बॅक्टेरियाचा प्रकार हा आपल्याला माहिती आहे. ई कोलाई म्हणजे इचरशिया कोलाई. लक्षात. तर ही जी इचरशिया कोलाई बॅक्टेरिया आहे, तर या इचरशिया कोलाई बॅक्टेरियाचा सेलची साईज किती आहे? 2 to 3 मायक्रॉन लॉंग, म्हणजे खूप कमी साईज आहे. ओके. दे डू नॉट हॅव वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस, न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, अँड सच अ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. ई कोलायमध्ये असलेला जो न्यूक्लियस आहे, तर त्याचं जे ऑर्गनायझेशन आहे तर ते व्यवस्थित झालेलं नसते. त्याच्यानंतर हा जो न्यूक्लियस आहे ई कोलाई सेलमधला प्रिमेटिव्ह सेलचा असल्यामुळे हा न्यूक्लियस जो आहे तर याच्यावर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण नसते. त्याच्यानंतर हा जो न्यूक्लियस आहे तर या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलससुद्धा नसतो. लक्षात. न्यूक्लिओलस म्हणजे उपकेंद्रक. ओके. तर बघा, प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीत जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला सांगितलं की दॅट आर नॉट वेल्ली ऑर्गनाइज विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. सच अ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. तुम्हाला एका मार्कासाठी मे बी विचारलं जाऊ शकते, व्हॉट इज न्यूक्लिओइड. सो nucleoid is a small circular highly folded naked ring of DNA which is about 1100 micron long in perimeter and containing about 4.6 million base pairs. बघा, न्यूक्लिओइड जो आहे तर तो स्मॉल सर्क्युलर आणि हायली कॉइलेड रिंग आहे. लक्षात. कशाची? DNAची. लक्षात. आणि हा जो न्यूक्लिओइड आहे याची जी लेंथ आहे तर ती जवळपास 1100 मायक्रॉन इन पेरिमीटर, आणि या 1100 मायक्रॉन पेरिमीटरमध्ये जवळपास 4.6 मिलियन बेस पेअर असतात. म्हणजे DNA जे बेस सिक्वेन्स आहे तर ते जवळपास 4.6 मिलियन एवढे DNA बेस पेअर जे तर ते या 1100 मायक्रॉनमध्ये सामावलेले असतात. ओके. बघा, द साईज ऑफ न्यूक्लिओइड इज अबाउट 2 मायक्रॉन. बघा, बॅक्टेरिया जो आहे किंवा प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम जो आहे तर त्याचा जो न्यूक्लियस आहे त्याला आपण न्यूक्लिओइड म्हणलोय. आणि या न्यूक्लिओइडची जी साईज आहे तर ती किती आहे? फक्त 2 मायक्रॉन. आणि या 2 मायक्रॉनमध्ये किती मायक्रॉनचा DNA प्रेझेंट आहे? 1100 मायक्रॉनचा DNA प्रेझेंट आहे. कितीमध्ये? 2 मायक्रॉन च्या साईजमध्ये. म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला बघा की न्यूक्लिओइड जो आहे तर न्यूक्लिओइड इज अबाउट 2 मायक्रॉन अँड इन दिस न्यूक्लिओइड देर इज 1100 मायक्रॉन DNA प्रेझेंट. हाऊ इट इज पॉसिबल? कसं शक्य आहे बरं? न्यूक्लिओइड जो आहे तर तो किती मायक्रॉनचा आहे? 2 मायक्रॉनचा. आणि या 2 मायक्रॉनमध्ये किती मायक्रॉनचा DNA प्रेझेंट आहे? 1100 मायक्रॉनचा DNA प्रेझेंट आहे. इज इट पॉसिबल? येस, इज इट पॉसिबल. ओके. तर बघा, हा जो 1100 मायक्रॉनचा DNA 2 मायक्रॉनचा न्यूक्लिओइडमध्ये प्रेझेंट आहे तर हा कशा प्रकारे या 2 मायक्रॉनमध्ये ॲक्युमेंडेड झालेला आहे किंवा सामावून गेलेला आहे याच्या बाबतीत आपण शिकू. तर बघा विद्यार्थ्यांनो, द DNA मॉलिक्यूल इज निगेटिव्ह चार्जेड. DNA मॉलिक्यूल कसा असतो? निगेटिव्ह चार्ज असलेला असतो. अँड सर्क्युलर. DNA मॉलिक्यूल हा निगेटिव्ह चार्जेड असतो आणि सर्क्युलर असतो. वेन इट रिड्यूस इन साईज अप टू 350 मायक्रोमीटर इन डायमीटर, this is further reduced into 30 मायक्रोमीटर इन डायमीटर बिकॉज ऑफ फोल्डिंग अँड लूप. सुरुवातीला काय होणार आहे? हा जो निगेटिव्ह चार्ज असलेला DNA मॉलिक्यूल आहे तर हा DNA मॉलिक्यूल सुरुवातीला काय होणार आहे? 350 मायक्रोमीटरमध्ये रिड्यूस होणार. म्हणजे साईज त्याची जी तर ती कमी होणार. 350 मायक्रोमीटर जी साईज आहे तर ती किती साईजची कमी झालेली? 1100 मायक्रोमीटर जी साईज होती त्या 1100 मायक्रोमीटरची साईज आता कितीमध्ये कन्वर्ट झालेली आहे? 350 मायक्रोमीटरमध्ये. आलं लक्षात. नंतर ही 350 मायक्रोमीटर साईज जी तर ती कितीमध्ये कन्वर्ट होते? 30 मायक्रोमीटरमध्ये. कशात कन्वर्ट होते? 30 मायक्रोमीटर इन
डायमीटरमध्ये, आणि ज्यावेळेस 30 मायक्रोमीटर इन डायमीटरमध्ये तिचं रूपांतर होते अशा वेळेस त्या ठिकाणी फोल्डिंग्स आणि लूप्स तयार होत असतात. बघा 40 to 50 लूप्स आर फॉर्म, जवळपास 40 ते 50 लूप या ठिकाणी तयार होणारे. ईच लूप फर्दर कॉइलेड अँड सुपर कॉइलेड, रिड्यूस साईज डाऊन टू 2 मायक्रॉन. आता हे जे 40 ते 50 लूप्स किंवा आपण त्यांना म्हणू शकतो डोमेन्स तयार झाले होते, तर हे लूप्स पुन्हा कॉइलिंग होतात, पुन्हा सुपर कॉइलिंग होतात, आणि हे जे 30 मायक्रोमीटर इन डायमीटर जी साईज होती तर तिला पुन्हा रिड्यूस कितीमध्ये करून टाकतात, 2 मायक्रॉनमध्ये. लक्षात. अशा प्रकारे DNA जो आहे तर त्याची साईज जी आहे तर ती रिड्यूस केली जाते, म्हणजे 1100 मायक्रोमीटरची साईज कितीमध्ये कन्वर्ट केली, 2 मायक्रोमीटरमध्ये. लक्षात. आता पुढे बघा. आता बघा आपण काय सांगितलं की DNA जो आहे तर तो निगेटिव्ह चार्ज आहे. लक्षात. मग तो अशी कोणती थिंग आहे की जी पॉझिटिव्ह चार्ज असलेली थिंग असते आणि तिच्याकडे अट्रॅक्ट होतो, याच्या बाबतीत आपण शिकून घेऊ. ओके. तर बघा, द कॉइलिंग इज असिस्टेड बाय पॉझिटिव्हली चार्ज HU प्रोटीन अँड एन्झाइम्स लाईक DNA गायरेज अँड DNA टोपोआयसोमरेज फर्स्ट फॉर मेंटेनिंग सुपर कॉइलेड स्टेट. बघा DNA जो आहे तर DNA निगेटिव्ह चार्ज असतो आणि हा पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होणार आहे. मग पॉझिटिव्ह चार्ज असलेला घटक काय आहे या ठिकाणी, HU. HU म्हणजे काय, हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. सी, H is stand for histone and U is stand for U19 strain which is used at the time of isolation of nucleoid from the E. coli. ओके. बघा या ठिकाणी HU म्हणजे हिस्टोन लाईक प्रोटीन, DNA बाइंडिंग प्रोटीन म्हणलोय आपण. तर याच्यामध्ये H जो या ठिकाणी लेटर आहे तर H हा हिस्टोनसाठी यूज केला जातो आणि U जो आहे तर ते स्ट्रेनसाठी यूज केलं जात असते. स्ट्रेन या ठिकाणी यूज केलं आहे बघा, U93 स्ट्रेन. लक्षात. U93 स्ट्रेन जे तर ते ज्यावेळेस ई कोलाई बॅक्टेरियामधनं न्यूक्लिओइड वेगळा केला गेला होता त्यावेळेस या न्यूक्लिओइडमध्ये जे DNA बाइंडिंग प्रोटीन आढळून आलं होतं तर त्याला या ठिकाणी U93 असं म्हणलं जात असते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की प्रोटीन आणि दुसरा घटक आहे एन्झाईम. तर एन्झाईम या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की DNAची कॉइलिंग करण्यासाठी DNA गायरेज आणि DNA टोपोआयसोमरेज फर्स्ट या एन्झाईमची आवश्यकता असते. आणि हे जे एन्झाईम आहे तर हे काय करत असतात, सुपर कॉइलिंग स्टेट घडवून आणत असतात. म्हणजे 1100 मायक्रोमीटर जो DNA आहे तर त्याला 2 मायक्रोमीटरमध्ये सामावून देण्याचं काम हे 2 HU प्रोटीन आणि दुसरा घटक काय आहे, एन्झाईम, याच्या मदतीने घडवलं जात असते. लेट्स वी सी विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ओके. तर बघा डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, 1100 मायक्रोन किंवा मायक्रोमीटर इन डायमीटरचा जो DNA मॉलिक्यूल आहे तर त्या DNA मॉलिक्यूलला काय करायचे, रिड्यूस करायचं आहे. ओके. रिड्यूसिंग होत असताना सुरुवातीला 1100 मायक्रोमीटरचं रूपांतर कितीमध्ये होते, 350 मायक्रॉनमध्ये. लक्षात. हा या ठिकाणी बघा 350 मायक्रॉन जो सर्क्युलर फॉर्ममध्ये अनफोल्डेड क्रोमोझोम आहे. ओके. मग हा 350 मायक्रॉनचा जो सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम आहे तर याला आपण फोल्डेड क्रोमोझोममध्ये सुरुवातीला रूपांतर करू. म्हणजे ज्यावेळेस 350 मायक्रॉनचं रूपांतर 30 मायक्रोमध्ये केलं जाणार आहे, 30 मायक्रोमीटर म्हणू किंवा मायक्रॉनमध्ये केलं जाणार आहे, अशा वेळेस जो सर्क्युलर आणि अनफोल्डेड क्रोमोझोम होता तर तो फोल्डेड होतो आणि त्याच्यावर 40 ते 50 लूप्स तयार होतात. या ठिकाणी बघा थोडीशी तुम्हाला लूप्स दाखवलेत, 40 ते 50 लूप्स शक्य नाही पण थोडीशी कमी लूप्स त्या ठिकाणी दाखवलेले. हे जे इथं हे लूप्स आहे आणि हे लूप्स आहे तर ते या ठिकाणी सर्क्युलर क्रोमोझोमवर तयार झालं, म्हणजे आता फोल्ड तयार झाले. ओके. म्हणजे 1100 मायक्रोमीटरचं रूपांतर 1100 मायक्रॉनचं रूपांतर 350 मायक्रॉनमध्ये झालं, 350 मायक्रॉनचं रूपांतर 300 मायक्रॉनमध्ये झालं. आता पुढे बघा हे जे 40 ते 50 लूप्स आहे तर हे पुढे काय करणार आहे, सुपर कॉइलिंग करणार आहे, सुपर फोल्डिंग घडून. हे जे सुपर कॉइलिंग आहे तर हे सुपर कॉइलिंग घडवून आणण्यासाठी RNA कनेक्टर नावाचं घटकाची आवश्यकता पडत असते. ओके. हा RNA कनेक्टर काय करत असतो, हे जे या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे फोल्ड दाखवलेले तर हे फोल्ड मोर कंडेन्स्ड करायचं काम करत असतो, म्हणजे जास्त लूप्स तयार करायचं काम करत असतो. ओके. या ठिकाणी या डायग्राममध्ये बघा
RNA क्लीव्ड. या RNA क्लीव्डमध्ये काय दाखवलं, या ठिकाणी जसं तुम्हाला एक फोल्ड किंवा लूप दाखवलेला आहे, त्याच्यावर आता हा जो लूप्स आहे तर तो गायब झालेला आहे आणि हा जो कनेक्टर आहे याच्या मदतीने असंख्य या ठिकाणी छोटे छोटे सुपर कॉइलिंग झालेली आहे लक्षात. आणि ही सुपर कॉइलिंग पुढे जाऊन पूर्णपणे जो 1100 मायक्रोमीटरचा लॉंग DNA मॉलिक्यूल आहे तर त्याला कितीमध्ये रूपांतरित करते, 2 मायक्रोमीटरमध्ये. ओके, अशा प्रकारे हिस्टोन प्रोटीन आणि वेगवेगळे एन्झाईमच्या मदतीने या ठिकाणी जो लॉंग लेंथचा जो DNA मॉलिक्यूल आहे तर त्याला कंडेन्स्ड फॉर्ममध्ये कंडेन्स करून, रिड्यूस करून, कॉइलिंग करून, फोल्डिंग करून, सुपर कॉइलिंग करून त्याचं रूपांतर 2 मायक्रोमीटरमध्ये या ठिकाणी केलं जाते आणि याला म्हणतात DNA पॅकिंग इन प्रोकॅरियोटिक. ओके, आणि ही जी डायग्राम शो केलेली तुम्हाला, तर ही डायग्राम दिलेली तुम्हाला बॅक्टेरिया इचर्शिया कोलाई, ई कोलाई असं त्याचं शॉर्ट फॉर्म या ठिकाणी यूज केलं जात असते. याच्यामध्ये तुम्हाला HU प्रोटीन सांगितलं, ते थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर नेक्स्ट जो पॉईंट आहे तर तो आहे या ठिकाणी DNA पॅकिंग इन यूकॅरियोटिक. ओके, आता यूकॅरियोटिक म्हणजे काय, अशी सेल जिच्यामध्ये वेल्ली ऑर्गनाइज न्यूक्लियस आहे, ज्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलस आहे लक्षात, आणि जे थ्रेड लाईक मटेरियल असणारे, जे क्रोमोझोम तयार करणारे एवढे सगळं घटक जे तर ते कशामध्ये असणारे, यूकॅरियोटिक सेलमध्ये असणारे. यूकॅरियोटिक सेल जनरली ज्या ऑर्गॅनिझममध्ये चांगल्या प्रकारे ऑर्गनायझेशन झालेले अशा ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळत असते. तर बघा, फर्स्ट थिंग बघू आपण की DNAचं पॅकिंग यूकॅरियोटिक सेलमध्ये कशा प्रकारे होत असते. तर बघा, यूकॅरियोटिक शो वेल ऑर्गनाइज न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, थ्रेड लाईक मटेरियल इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. जी यूकॅरियोटिक सेल असते तर ती यूकॅरियोटिक सेलचं संघटन हे चांगल्या प्रकारे झालेलं असतं. त्याचं जे न्यूक्लियस आहे त्याच्यावर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण असतो, न्यूक्लिओलस पण असतो, आणि जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे तर ते काय तयार करणारे, क्रोमोझोम तयार करणारे. ओके, बघा, in the chromosome, DNA is associated with histone and non-histone protein reported by Kornberg in 1974. बघा, क्रोमोझोम जो आहे तर क्रोमोझोममध्ये असलेला जो DNA तर या DNA सोबत हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन असतात असं कोणी सांगितलं आपल्याला, R. कॉर्नबर्ग इन 1974. कोणी सांगितलं आपल्याला, R. कॉर्नबर्गनं. केव्हा सांगितले, 1974 मध्ये. पुन्हा बघा, द ऑर्गनायझेशन ऑफ DNA इज मोर कॉम्प्लेक्स इन यूकॅरियोटिक. आता DNA मॉलिक्यूल जो आहे तर त्या DNA मॉलिक्यूलचं यूकॅरियोटिक सेलमध्ये ऑर्गनायझेशन हे फार कॉम्प्लेक्स का असते, तर यूकॅरियोटिक सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस असतो, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिओइड असतो, तो वेल्ली ऑर्गनाइज नसतो, पण यूकॅरियोटिक सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस असल्यामुळे DNAचं जे ऑर्गनायझेशन आहे तर ते फार कॉम्प्लेक्स असणारे यूकॅरियोटिक सेलमध्ये. डिपेंडिंग अपॉन द अबंडन्स ऑफ हिस्टोन प्रोटीन दॅट आर रिच इन लायसिन अँड आर्जिनिन रेसिड्यूज. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की DNAचं जे ऑर्गनायझेशन आहे तर ते मोर कॉम्प्लेक्स करण्याचं मागं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा रिस्पॉन्सिबल घटक जो आहे तर तो आहे हिस्टोन प्रोटीन. मग या हिस्टोन प्रोटीनमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात अमिनो ॲसिड असतात. त्याच्यात 2 महत्त्वाचे अमिनो ॲसिड दिलेले आहे तुम्हाला, लायसिन आणि आर्जिनिन. लायसिन आणि आर्जिनिन हे जे 2 अमिनो ॲसिडचे रेसिड्यूज आहे जे हिस्टोन प्रोटीनमध्ये प्रचंड प्रमाणात असणारे आणि हे DNA मॉलिक्यूलला मोर कॉम्प्लेक्स करायचं काम करत असतात. पुन्हा बघा, बोथ दीज अमिनो ॲसिड रेसिड्यू आर बेसिक अमिनो ॲसिड दॅट कॅरी पॉझिटिव्ह चार्ज विथ देम. महत्त्वाची थिंग काय सांगितली तुम्हाला की DNA मॉलिक्यूलवर निगेटिव्ह चार्ज असतो, या ठिकाणी अमिनो ॲसिड जे तर त्यांच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो हिस्टोन आर अ सेट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून आपण काय म्हणणार आहे, हिस्टोन जो आहे तर तो पॉझिटिव्ह चार्जचा सेट आहे. का, कारण हिस्टोन प्रोटीनमध्ये 2 अमिनो ॲसिड महत्त्वाचे लायसिन आणि आर्जिनिन सांगितले ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. लक्षात. बघा, बेसिक प्रोटीन दॅट इज हिस्टोन प्लस प्रोटोमाइन, बेसिक प्रोटीन जे पॉझिटिव्ह चार्ज असलेले त्याच्यात हिस्टोन आणि प्रोटोमाइन असे 2 प्रकारचे बेसिक प्रोटीन्स आपल्याला याच्यात पाहायला मिळत असतात. पुन्हा नेक्स्ट कन्सेप्ट बघा, these histone organize themselves to make unit of 8 molecule known as histone octamer. जे हिस्टोन प्रोटीन आहे तर हे हिस्टोन प्रोटीन स्वतः
युनिट ऑफ 8 मॉलिक्युल्स तयार करत असते, म्हणजे 8 मॉलिक्युलचा घटक तयार करत असते आणि या 8 मॉलिक्युलचा घटकाला म्हणतात हिस्टोन ऑक्टमर. नेक्स्ट थिंग पाहूया आपण. द निगेटिव्ह चार्ज हेलिकल DNA इज रॅपेड अराउंड पॉझिटिव्ह चार्ज हिस्टोन ऑक्टमर फॉर्मिंग स्ट्रक्चर नोन ॲज न्यूक्लिओझोम. आता न्यूक्लिओझोम कशाला म्हणतात बघा, जो हिस्टोन प्रोटीनचा ऑक्टोमर आहे, तर त्या हिस्टोन प्रोटीनचा ऑक्टोमरसोबत, हिस्टोन प्रोटीनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्या हिस्टोन प्रोटीनचा अवतीभोवती म्हणजे सराउंडिंगला काय करणारे DNA हेलिकल मॉलिक्यूल किंवा DNAचं जे हेलिकल स्ट्रक्चर आहे तर ते काय करणारे, रॅपिड होणारे. रॅपिड म्हणजे गुंडाळलं जाणारे. आलं लक्षात, कशा भोवती गुंडाळलं जाणारे, ऑक्टोमरचा भोवती जो हेलिकल DNA तर तो गुंडाळला जात असतो आणि जे स्ट्रक्चर तयार होत असते त्याला म्हणतात न्यूक्लिओझोम. ओके. द न्यूक्लिओझोम कोर इज मेड अप ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ इच 4 हिस्टोन प्रोटीन्स. बघा, न्यूक्लिओझोम जो आहे तर न्यूक्लिओझोमचा कोर हा 2 मॉलिक्युल्सपासून तयार होत असतो. म्हणजेच काय म्हणणार आपण, एका मॉलिक्यूलमध्ये 4 हिस्टोन प्रोटीनचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये H2A, H2B, H3 आणि H4 असे 4 हिस्टोन प्रोटीनचे जे प्रकार आहे तर ते एक एक न्यूक्लिओझोमचा मॉलिक्यूलसोबत येणार. लक्षात, म्हणजे 2 न्यूक्लिओझोमच्या मॉलिक्यूलपासनं न्यूक्लिओझोमचा कोर तयार होतो आणि हे जे 2 न्यूक्लिओझोम आहे तर याच्यात प्रत्येकी न्यूक्लिओझोमसोबत एका न्यूक्लिओझोमसोबत H2A, H2B, H3, H4 असे मॉलिक्युल्स त्या ठिकाणी काय झालेले असणारे, बाइंड झालेले असणारे. त्याच्यानंतर बघा, H1 प्रोटीन बाइंड द DNA थ्रेड वेअर इट एंटर अँड लिव्ह द न्यूक्लिओझोम. त्याच्यानंतर पुन्हा एक 5वा प्रकार सुद्धा या ठिकाणी तुम्हाला हिस्टोन प्रोटीनचा बघायला मिळतो, तो म्हणजे H1. या ठिकाणी आहे बघा, हा H1 आहे. ओके. हा H1 काय करतोय, DNAचा जो थ्रेड आहे तर त्याला प्रोटीनचा भोवती बाइंड करण्यासाठी एंटर करतोय आणि पुन्हा रॅपिड झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी H1 प्रोटीन जो आहे तर तो मदत करतो. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, या ठिकाणी हे जे प्रोटीन्स आहे हे 4 प्रोटीन्स आहेत बघा, व्यवस्थित लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. H2A, H2B, H3 आणि H4 हे जे 4 प्रोटीन्स आहे, कोणते प्रोटीन्स आहे, हे हिस्टोन प्रोटीन, आणि हे 4 हिस्टोन प्रोटीन मिळून काय तयार होतो, न्यूक्लिओझोम. लक्षात, मग न्यूक्लिओझोमचे किती मॉलिक्यूल आहे या ठिकाणी, 2. हे 4 वरचे आणि हे 4 खालचे असे किती मॉलिक्यूल आहे, 2. लक्षात, 2 मॉलिक्यूल न्यूक्लिओझोमचे मिळून काय तयार होतो, न्यूक्लिओझोमचा कोर तयार होत असतो. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले बघा, इथून हा जो H1 प्रोटीन आहे तर हा H1 प्रोटीनपासनं हा DNAचा हेलिकल स्ट्रँडमध्ये एंटर झाला आहे. मध्ये एंटर झाल्यानंतर तो या 2 मॉलिक्यूलला रॅपिड करतोय आणि रॅपिड केल्यानंतर पुन्हा बाहेर पडतोय. लक्षात, म्हणजे काय सांगतोय मी तुम्हाला की H1 हिस्टोन प्रोटीन जो आहे तर तो एंटर आणि लिव्ह करण्यासाठी मदत करतो आणि जे H2A, H2B, H3 आणि H4 जे तर ते न्यूक्लिओझोम तयार करण्यासाठी मदत करत असतात. पुन्हा बघा, 1 न्यूक्लिओझोम अप्रॉक्सिमेटली कंटेन 200 बेस पेअर लॉंग DNA हेलिक्स वाउंड अराउंड इट. बघा, एक न्यूक्लिओझोम जो आहे तर एक न्यूक्लिओझोममध्ये जवळपास 200 बेस पेअर लॉंग DNA हेलिक्स असतो जो न्यूक्लिओझोमसोबत गुंडाळला गेलेला असतो. अबाउट 146 बेस पेअर लॉंग सेगमेंट ऑफ DNA रिमेन प्रेझेंट इन ईच न्यूक्लिओझोम. आता बघा, या 200 बेस पेअरपैकी जवळपास 146 बेस पेअर सेगमेंटचे 146 जे बेस पेअर आहे तर DNAचे तर ते न्यूक्लिओझोमसोबत प्रेझेंट असतात. थिंग बघूया आपण. बघा, न्यूक्लिओझोम आर रिपीटिंग युनिट ऑफ क्रोमॅटिन विच आर थ्रेड लाईक स्टेनेड बॉडी प्रेझेंट इन न्यूक्लियस. बघा, न्यूक्लिओझोम जे तर न्यूक्लिओझोम हे क्रोमॅटिन नेटवर्कचे रिपीटिंग युनिट्स आहेत. लक्षात, न्यूक्लिओझोम आर रिपीटिंग युनिट्स ऑफ क्रोमॅटिन. क्रोमॅटिन जे तर त्याचे रिपीटिंग युनिट्सचे
विच आर थ्रेड लाईक. न्यूक्लिओझोम कसं असणार आहे, थ्रेड लाईक दोऱ्याचा आकाराचं असणार आहे. स्टेनेड बॉडी, स्टेनेड बॉडी म्हणजे कलर्ड बॉडी. कशामध्ये प्रेझेंट आहे न्यूक्लिओझोम, न्यूक्लियसमध्ये. बघा, दीज लुक लाईक बीड्स ऑन स्ट्रिंग वेअर ऑब्झर्व अंडर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. आता हा जो न्यूक्लियस आहे तर हा न्यूक्लिओझोम, तर हा न्यूक्लिओझोम ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करतो अशा वेळेस आपल्याला कसा दिसतो तो, बीड्स ऑन स्ट्रिंग. म्हणजे जसं एखाद्या मोतीचा हार असतो तर त्या हारमध्ये मोती जसे एका मागोमाग एकाची अरेंजमेंट असते त्याप्रमाणे आपल्याला स्ट्रक्चर हे कोणाचं दिसत असते, न्यूक्लिओझोमचं. बघा, DNA हेलिक्स ऑफ 200 बेस पेअर रॅपिड अराउंड हिस्टोन ऑक्टामॉर. DNA हेलिक्सचे 200 बेस पेअर जे, तर हे 200 बेस पेअर हिस्टोन ऑक्टामॉर सोबत काय झालेले असतात, गुंडाळले गेलेले असतात. 6 such a nucleosome get coiled and then form solenoid that look like coiled टेलिफोन वायर. ज्यावेळी 6 न्यूक्लिओझोम मॉलिक्यूल सोबत अशाच प्रकारे DNA हेलिक्स गुंडाळलं जात असते, अशा वेळीस जे स्ट्रक्चर तयार होत असते त्या स्ट्रक्चरला म्हणतात सेलेनॉइड. आणि हे कशासारखं दिसत असते, टेलिफोनची जी वायर आपल्याला कॉइलेड स्ट्रक्चर सारखी दिसते त्याप्रमाणे. ओके, काय सांगितलं व्यवस्थित लक्षात ठेवा की न्यूक्लिओझोमचे, तर न्यूक्लिओझोम पुन्हा पुन्हा रिपीट येत असतात. रिपीट येत असल्यामुळे एक प्रकारच्या जसं बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे जो मणी असतो, जसं दोऱ्याला मणी जॉईन केले तर एका मागोमाग एक जशी मणी येणार आहे तसं हार तयार होणार आहे, त्याप्रमाणे स्ट्रक्चर आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसत असते. आणि DNA हेलिक्स जो आहे तर या DNA हेलिक्सचे 200 बेस पेअर जे ज्यावेळेस हिस्टोन प्रोटीन सोबत किंवा हिस्टोन ऑक्टामर सोबत बेस पेअरिंग करत असतात, अशा वेळेस 6 न्यूक्लिओझोम ज्यावेळेस एकमेकाला कॉइलेड झालेले असतात अशा वेळेस सेलेनॉइड तयार होतो. आणि सेलेनॉइड जो आहे तर तो कशासारखा दिसतो, टेलिफोन वायर सारखा. ओके, बघा, द क्रोमॅटिन इज पॅकेड टू फॉर्म सेलेनॉइड स्ट्रक्चर ऑफ 30 नॅनोमीटर डायमीटर अँड फर्दर सबकॉइलिन टेंड्स टू फॉर्म लूप स्ट्रक्चर कॉल्ड क्रोमॅटिन फायबर. बघा, हे जे क्रोमॅटिन आहे तर हे क्रोमॅटिनने काय तयार केलेले, सेलेनॉइडचं स्ट्रक्चर तयार केले. सेलेनॉइडचं स्ट्रक्चर जवळपास 30 नॅनोमीटर इन डायमीटर आहे. नंतर या सेलेनॉइडचं काय होणार आहे, सुपर कॉइलिंग होणार आहे. सुपर कॉइलिंग झाल्यानंतर काय तयार करणार, हे लूप लाईक स्ट्रक्चर तयार करणारे, लूपेड स्ट्रक्चर तयार करणारे. आणि त्या लूपेड स्ट्रक्चरला म्हणतात क्रोमॅटिन फायबर. लक्षात, हे क्रोमॅटिन फायबर पुन्हा कॉइलेड होते आणि मेटाफेजमध्ये कंडेन्स्ड झाल्यानंतर या क्रोमॅटिन फायबरपासनं क्रोमोझोम तयार होत असतो. ओके, मेटाफेज तुम्हाला माहिती आहे, सेल डिव्हिजनमध्ये तुम्हाला शिकला दिसे. पॅकिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट हायर लेवल नीड टू ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन दॅट आर कॉल्ड नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. बघा, हाय लेवलला जर समजा क्रोमॅटिन पॅकिंग करायची असेल तर अशा वेळेस हिस्टोन प्रोटीन तर आहेच, पण त्याच्यासोबत ॲडिशनल प्रोटीनची सुद्धा आवश्यकता असते आणि त्या ॲडिशनल प्रोटीनला म्हणतात नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. याला इन शॉर्टली म्हणतात NHC. ओके, चला तर विद्यार्थ्यांनो, आपण DNA पॅकिंग युकॅरिओटिक सेलमध्ये कशा प्रकारे होते यासाठी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन पाहू आणि त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की DNA जो आहे तर तो युकॅरिओटिक सेलमध्ये किंवा क्रोमोझोममध्ये कशा प्रकारे पॅक होतो याच्या बाबतीत आपण शिकूया. तर बघा, हा जो सुरुवातीला या ठिकाणी पॉईंट आहे, लक्षात, दिस इज कॉल्ड ॲज डबल हेलिक्स. लक्षात, हा DNAचा स्ट्रँड आहे. हा DNAचा स्ट्रँड हा या न्यूक्लिओझोमसोबत काय होतोय, रॅपिड होतोय म्हणजे गुंडाळला जातो याप्रमाणे. लक्षात, मग हे जे न्यूक्लिओझोम आहे या न्यूक्लिओझोमसोबत किती टर्न करेल, तो 2 टर्न करणार आहे. लक्षात, 2 टर्न केल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या न्यूक्लिओझोममध्ये जाईल, दुसऱ्या न्यूक्लिओझोममधनं तिसऱ्या न्यूक्लिओझोममध्ये जाईल, अशी सिरीज ऑफ चेन असणार आहे. लक्षात, हे जे आहेत हे न्यूक्लिओझोम आहे आणि प्रत्येक न्यूक्लिओझोमचा कोर तयार करण्यासाठी किती मॉलिक्यूलची आवश्यकता असते, 2 मॉलिक्यूल. आणि प्रत्येक न्यूक्लिओझोममध्ये या ठिकाणी प्रत्येक न्यूक्लिओझोम जो त्याला आपण ऑक्टामर म्हणतो कारण याच्यामध्ये 8 हिस्टोन प्रोटीन असतात. त्याच्यामध्ये H2A, H2B, H3 आणि H4 असे हे
प्रत्येकी 2 मॉलिक्यूलचा न्यूक्लिओझोम तयार होतो. मग एक न्यूक्लिओझोमवर हे 4 या ठिकाणी घटक असणार, म्हणजे 4 न्यूक्लिओझोम आपलं 2 न्यूक्लिओझोमवर 8 हे जे हिस्टोन प्रोटीनचे प्रकार आहे H2A, H2B, H3 आणि H4, तर हे घटक त्याच्यावर त्या ठिकाणी रॅपिड झालेले असणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, एका न्यूक्लिओझोमवर DNA किती बेस पेअर असतात? हाऊ मेनी बेस पेअर प्रेझेंट ऑन न्यूक्लिओझोम? क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ना. ओके, तर त्याचा आन्सर आहे बघा 200 बेस पेअर. किती बेस पेअर प्रेझेंट असतात एका न्यूक्लिओझोमवर? 200. आलं लक्षात? बघा डायग्राममध्ये व्यवस्थित शो केलेलं आहे तुम्हाला की हा जो या ठिकाणी आपण म्हणलं हा जो दोऱ्यासारखा थ्रेड लाईक स्ट्रक्चर DNA स्टँड अँड इट रॅपड दी न्यूक्लिओझोम. 2 टर्न कंप्लीट केल्यानंतर पुढं त्या ठिकाणी दुसऱ्या न्यूक्लिओझोममध्ये एंटर होतो, पुन्हा 2 टर्न कंप्लीट केल्यानंतर तिसऱ्या न्यूक्लिओझोममध्ये एंटर होतो, तिसऱ्यामधनं चौथ्यामध्ये, असं सिरीज ऑफ सिक्वेन्स त्याच्यामध्ये चालू राहत असते. आणि प्रत्येक न्यूक्लिओझोमला दुसऱ्या न्यूक्लिओझोमला जोडण्यासाठी या ठिकाणी DNA लिंकर नावाचा घटक प्रेझेंट असतो. ओके, आणि हे जे बाइंडिंग आहे यांची, या DNAची स्टँडची बाइंडिंग या ऑक्टोमरसोबत करण्यासाठी या ठिकाणी जे हिस्टोन प्रोटीनमध्ये असलेले जे 2 ॲबंडंट अमिनो ॲसिड आहे लायसिन आणि आर्जिनिन, हे 2 घटक या ठिकाणी पॅकिंग करण्यासाठी मदत करत असतात. ओके, अशा प्रकारे DNAची पॅकिंग होत असते आणि ती आपण डायग्रामच्या स्वरूपात पाहिली. नेक्स्ट टॉपिक जो बघायचा आपल्याला, दॅट इज डिफरन्स बिटवीन युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला एकदम सिंपल या ठिकाणी डिफरन्स बघायचा आहे. लिहिताना तुम्ही व्यवस्थित लिहायचा, 2 भाग करायचे, युक्रोमॅटिन, हेटेरोक्रोमॅटिन. तर बघा, युक्रोमॅटिन इज अ लूजली पॅकेड फॉर्म DNA. बघा युक्रोमॅटिन जे, तर युक्रोमॅटिन काय करत असते, लूजली पॅकेड DNA तयार करायचं काम करत असते. आणि हेटेरोक्रोमॅटिन जे, तर ते टाईटली पॅकेड DNA तयार करायचं काम करत असते. हा पहिला फरक आहे. दुसरा जो डिफरन्स दिलेला आहे तर तो डेन्सिटीच्या बाबतीत दिलेला आहे. म्हणजे युक्रोमॅटिनमध्ये DNAची डेन्सिटी लो असते, कमी असते, आणि हेटेरोक्रोमॅटिनमध्ये DNAची डेन्सिटी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. घनता जी तर ती हेटेरोक्रोमॅटिनमध्ये जास्त असणार आहे DNAची, आणि युक्रोमॅटिनमध्ये कमी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरा डिफरन्स बघा, युक्रोमॅटिन is found in prokaryotic as well as eukaryotic. युक्रोमॅटिन जे तर ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण असते आणि युकॅरियोटिक सेलमध्ये पण असते, आणि हेटेरोक्रोमॅटिन जे ते फक्त युकॅरियोटिक सेलमध्ये असते. ओके, हा महत्त्वाचा डिफरन्स आहे या ठिकाणी. चला नेक्स्ट डिफरन्सकडे जाऊ. यांची जी स्टेट आहे, स्थिती जी तिच्यानुसार, तर युक्रोमॅटिन हे क्रियाशील असते म्हणजे ॲक्टिव्ह असते, आणि हेटेरोक्रोमॅटिन जे तर ते इनॲक्टिव्ह म्हणजे अक्रियाशील असते. आता रेप्लिकेशन कशा प्रकारे होते बघा. रेप्लिकेशन होणे म्हणजे काय, डुप्लिकेट कॉपी तयार करणे. तर बघा, अर्ली रेपिटेटिव्ह म्हणजे युक्रोमॅटिन जे तर ते सुरुवातीलाच रेप्लिकेशन घडवून आणत असते, आणि हेटेरोक्रोमॅटिन जे तर लेट रेप्लिकेशन घडवत असते. त्याच्यानंतर बघा, युक्रोमॅटिन जे तर युक्रोमॅटिन रिजन आर नॉट स्टिकी. युक्रोमॅटिनचा जो रिजन असणार आहे तर तो नॉट स्टिकी, चिकट नसणार आहे, आणि हेटेरोक्रोमॅटिन जे तर त्याचा रिजन कसा असणार आहे, चिकट असणार आहे, म्हणजे स्टिकी रिजन असणार आहे. त्याच्यानंतर बघा कुठं प्रेझेंट असते, तर बघा युक्रोमॅटिन प्रेझेंट इनर बॉडी ऑफ न्यूक्लियस. युक्रोमॅटिन कुठं प्रेझेंट असते, इनर बॉडी ऑफ न्यूक्लियस. आणि हेटेरोक्रोमॅटिनच्या बाबतीत जर म्हणलं, प्रेझेंट पेरिफेरी ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियस जो आहे तर त्याच्या पेरिफेरल म्हणजे बाहेरच्या रिजनमध्ये प्रेझेंट असते हेटेरोक्रोमॅटिन, आणि युक्रोमॅटिन न्यूक्लियसचा मधल्या भागामध्ये. ओके, त्याच्यानंतर यांच्यामध्ये क्रिया कशा प्रकारे घडून येतात, तर बघा, इन युक्रोमॅटिन नो ऑर लिटल ट्रान्स्क्रिप्शनल ॲक्टिव्हिटी. म्हणजे युक्रोमॅटिनमध्ये नाहीच किंवा थोड्या प्रमाणात या ठिकाणी ट्रान्स्क्रिप्शनल ॲक्टिव्हिटी बघायला भेटत असते, पण जे हेटेरोक्रोमॅटिन आहे तर त्याच्यामध्ये मोर ट्रान्स्क्रिप्शनल ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळत असते. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय बरं, ट्रान्स्क्रिप्शन DNAचं रूपांतर RNAमध्ये होणे. आलं लक्षात, तर याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शन. ठीक आहे.